नमस्कार मित्रांनो, अभिजित वेलजाळे फिटनेसमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे. आणि जसं की आपला इंटरमिडिएट प्रोग्राम चालू आहे, तर तुमच्यासाठी आज मी इंटरमिडिएट सिरीजचा शेवटचा प्रोग्राम घेऊन आलेलो आहे, लेग्स. जसं की प्रत्येक वर्कआउटला मी तुम्हाला नेहमी सांगतो की कुठला ना कुठला वॉर्मअप करायचा असतो. तर आज तुम्हाला लेग्स मारायचे, तर तुम्ही बॉडी वेट स्क्वॉट किंवा फ्री स्क्वॉट्स पण मारू शकता वॉर्मअपमध्ये. त्याचे तुम्हाला 50 रिपिटेशन घ्यायचे आणि ते पण एकाच दमात मारायचे. 50 रिपिटेशन फ्री स्क्वॉट्स आणि त्याच्यानंतर तुम्हाला वर्किंग सेट सगळे तुमचे चालू करायचे. तर वॉर्मअप झाल्यानंतर आपला पहिलं व्हेरिएशन असणार आहे वेटेड स्क्वॉट. तर याचे तुम्हाला 4 सेट घ्यायचे, 16, 14, 12, 10 आणि प्रत्येक सेटला 5 ते 7.5 kg तर तुम्हाला वेट वाढवायचं आहे. आणि ठेवताना रॉड मानेवर न ठेवता तुम्हाला ट्रॅपवर ठेवायचा इकडं असं. ही रेंज ऑफ मोशन ठेवायची आणि पूर्ण रेंज, फुल रेंजनी पूर्ण खाली जायचं. काही जण काय करतात की हाफच रेंज मारतात, हाफ ही मारायची नाही, तर ती पूर्ण रेंज मारायची, पूर्ण फुल. भले वेट कमी असलं तरी चालेल, पण फुल रेंज. आपला दुसरा व्हेरिएशन असणार आहे रॉडने तुम्हाला वॉकिंग लंचेस मारायचे. याचे पण तुम्हाला आहे ना 4 सेट घ्यायचे. याचे 15, 12, 10, 8 रिपिटेशन घ्यायचे. तसं मी तुम्हाला करून दाखवतो. आणि वॉकिंग लंचेस मारताना नेहमी एक लक्षात ठेवायचं की पाय एका लाईनीत नाही पडला पाहिजे. पाय हा थोडासा अक्रॉसच पडला पाहिजे, म्हणजे तुमचा डिसबॅलन्स नाही होत. आपला तिसरा व्हेरिएशन असणार आहे रोमानियन डेडलिफ्ट. रोमानियन डेडलिफ्ट आपल्याला याच्यासाठी मारायचं आहे हॅमस्ट्रिंगसाठी. आणि याचे तुम्हाला 3च सेट घ्यायचे, 16, 14, 12. याच्यात तुम्हाला खूप जास्त वेट नाही मारायचं आहे, फक्त तुम्हाला मसल अँड माइंड कनेक्शन कंट्रोल करायचं आहे याच्यात. तसं मी तुम्हाला दाखवतो करून. आणि रोमानियन डेडलिफ्ट मारताना पण एक लक्षात ठेवायचं की बॅक आहे ना राऊंड नाही झाली पाहिजे, बॅक ही स्ट्रेटच राहिली पाहिजे आणि फुल रेंज ऑफ मोशनने पूर्ण रॉड खाली गेला पाहिजे. जास्त पाय नी पण बेंड नाही करायची तुम्हाला. आपला चौथा व्हेरिएशन असणार आहे हॅमस्ट्रिंग कर्ल. याचे तुम्हाला आहे ना 4 सेट घ्यायचे, 16, 14, 12, 10. आणि तुम्ही याचं खूप जास्त वेट, याचं पण जास्त वेट नाही मारायचं. याचं पण तुम्ही 5 kg किंवा 10 kg पासून जरी चालू केलं तरी पण तुम्हाला बेनिफिशियल असणार आहे. तसं मी तुम्हाला करून दाखवतो. आणि हा पण वर्कआउट फुल रेंज ऑफ मोशननेच परफॉर्म करायचा आहे. कुठलाच वर्कआउट विदाऊट रेंज ऑफ मोशनमध्ये मजा नाही. म्हणून प्रत्येक वर्कआउटला रेंज ऑफ मोशन, मसल माइंड कनेक्शन असणं फार गरजेचं आहे. आपला 5वा आणि शेवटचा व्हेरिएशन असणार आहे कापसाठी. तर प्रत्येक जिममध्ये ना कापसाठी एक स्पेशल मशीन असते. तर आपल्या जिममध्ये कापसाठी मशीन नाही, तरी मी तुम्हाला सांगतो की पायाचा जो अर्धा पाम आहे हा एखाद्या अशा अप्पर जागेवर ठेवायचा आहे आणि पूर्ण बॉडी वेटच काप्स मारायचे. याचे तुम्हाला 20-20चे 4 सेट घ्यायचे आणि फुल रेंज ऑफ मोशन याच्यात पण ठेवायची. पूर्ण अप अँड डाऊन, अप अँड डाऊन. तर अशा प्रकारे आपला लेगचा वर्कआउट पूर्ण झालेला आहे. आणि हा वर्कआउट रुटीन तुम्ही तुमच्या लेगच्या वर्कआउटमध्ये नक्कीच ॲड करू शकता. आणि जर वर्कआउट तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.